एक वाटी पोहे घेतले. ही एवढी वाटी भरून मी पोहे घेतले. बघा ते पोहे आपण छान धुवून पाण्यात भिजत घातले. आता हे सगळं पाणी काढून टाकायचं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकली 1 चमचा मूग डाळ, 1 चमचा उडीद डाळ. आता हे सगळं आपल्याला वाटून, कोबी एकदम बारीक चिरून घेतलं मी आणि अर्धा टोमॅटो घेतले, ते पण बारीक चिरले. लसूण पेस्ट करून घेतली आणि ओतून द्यायचं. आणि हे पोहे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया आणि त्याच्यानंतर वाटून घेऊया बारीक. याच्यामध्ये आपण टाकले सगळं साहित्य. आता आपण पोहे वाटून घेतलेले टाकले, चण्याचं पीठ आणि अर्धा टोमॅटो कापून टाकलं होतं, 1 चतकोर कोबीचा हिस्सा, म्हणजे टोमॅटो एवढे कोबी कापून टाकली होती एकदम बारीक. आणि धने पण आपण धने टाकले थोडेसे, त्याच्यात कोथिंबीर पण टाकली आणि थोडंसं जिरं आणि ओवा टाकला आहे. बघा आता हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपल्याकडं दही असेल तर दही पण टाकू शकतो आपण याच्यामध्ये, म्हणजे ते छान लागतात खायला आणि कुरकुरीत पण होतात. आपण पात्रामध्ये तेल टाकलं होतं आणि ते तेल टाकून घेतलं होतं आपण. तर हा खूप पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता आपला होऊ शकतो. फक्त व्यवस्थित बनवायचं, खायला तो खूप सुंदर लागतं. तर हे आपण टाकून घेतले. एक आपल्याला 3 ते 4 मिनटं हे ठेवावं लागेल, कारण आपला गॅस मंद आहे. आणि 3 मिनटं आपण त्याला भाजू देऊया. हे बघा तर आपले आप्पे बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत. तर आपल्याला त्यांना पलटी मारून घ्यायचं. त्यांना छान गुलाबी कलर येतो बघा. असे एक एक करून आपल्याला सगळे आपले डाळीचे आप्पे असतात तसे ते बनले. बघा किती सुंदर दिसते ते. आणि कुरकुरीत भाजल्यानंतर खूप टेस्टी लागतात. तरी आपण टोमॅटो सॉस, इडलीची चटणी असते त्या चटणीबरोबर खाल्ले तरी चालते. बघा किती सुंदर झाले ते. कलर तर खूप छान आला त्याला, ब्राऊन. खायला पण खूप सुंदर लागतात. तुम्ही बनवा आणि खा. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.